हॅलो, नमस्कार. माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, खूप दिवस झालं व्हिडिओ आलेलाच नाहीये. तर मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर माझ्या चॅनलवरती नक्कीच जाऊन बघा तुम्ही. आणि खूप छान तुम्ही प्रेम दिलेलं आहे त्याच्यावरती. पण मी काल पहिल्यांदा टाकला होता. तर इथं बघू शकता ताईंनो, इथं मी ब्लाऊज कटिंग करून घेतलाय खूप छान आणि मस्त काठापदराच्या साडीमधला आहे. तर मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलेलाच असाल की मी ब्लाऊज कसा शिवलेला आहे ते. तर खूप छान आणि मस्त ब्लाऊज आलेला आहे ताईंनो. तर इथं मी कटिंग करून घेतले, तर लगेचच इथं स्टिचिंग केलेला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया. बघू शकता स्टिचिंग करून झालेला आहे. आता ती घ्यायला आल्यात ना, मग त्यांना द्यायचं आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. एकदाच तर सगळे शिवून एकदाच थोडेफार जेवढे असतील तेवढे मी दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तरी पण आता ते मावशी घेण्यासाठी आल्यात ना, मग त्याच्यासाठी मी म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. मग मी थोडंफार शूट करून घेतलंय. तर साडी पण खूप छान आहे, मस्त साडी पण मी दाखवलेली आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि ब्लाऊज पण खूप छान झालेला आहे शिवून, एकदम फिनिशिंग सहित मस्त. तर ताईंनो, आज ब्लाऊज कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान आणि शिवायला पण मला एकदम भारी वाटत होतं, कारण कॉटन होतं ना, मग खूप छान शिवायला पण एकदम मस्त इझी गेला ब्लाऊज हा, मस्त भारी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी किती ब्लाऊज शिवले आणि काय ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यांना कंटिन्यू व्हिडिओवरती राहा, व्हिडिओ स्किप नका करू, कारण आता रक्षाबंधन 2 दिवसावर आलेला आहे. रक्षाबंधनची चालली धावपळ. आता ब्लाऊज तर खूप सारे आल्यात शिवण्यासाठी. व्हिडिओ पण काढता येत नाही आणि शूट पण करता येत नाही आणि एडिटिंगला टाईम पण नाही. जर मी आता शूट करून जरी ठेवलेले असलं तर मग आपल्या रक्षाबंधनच्या नंतर मग तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील. आता तर वेळच नाही अजिबात ब्लाऊज शिवण्यासाठी आणि एडिटिंग करण्यासाठी. पण रात्री 12-12 1-1 वाजून मी ब्लाऊज शिवते ताईंनो. तर इथं दुसरा पण मी आता इथं बघू शकताय हे म्हणजे हे तर ना, मी जसा शिवायला घेतला होता ना, हा आता मगा दाखवलेला तो ब्लाऊज शिवता शिवताच हा ब्लाऊज आला होता. ह्याला संध्याकाळी द्यायचं होतं, ओटी भरणाचंच आहे हे पण ब्लाऊज बघा. तर साधी सिंपलच आपली गरीब ताई आहे आपली, करून खाणारी, म्हणजे कामाला वगैरे जाते. त्याने दुपारी म्हणजे 5 वाजता, सॉरी 12 वाजता त्यांनी ब्लाऊज मला आणून दिला होता. त्यांना संध्याकाळी पाहिजे होतं ओटी भरण्यासाठी. तर लगेचच मी इथं 5 वाजून तयार करून ठेवला, ब्लाऊज शिवून घेतला. गोल्डी गळा आणि लॉंग स्लीव्ज आणि गळ्याला लेस लावले बॅक साईडच्या. खूप छान हा ब्लाऊज पण आलेला आहे, बघू शकता. एकदम म्हणजे अर्जंटमध्ये हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर कसा वाटला फिनिशिंग तुम्हाला नक्कीच ताईंनो कमेंटमध्ये सांगा, कारण असं जर अर्जंटली कुणाला पाहिजे असेल तर हे असं मधामधात आपल्याला काम त्यांना म्हणजे आपले जे जुने कस्टमर आहेत ते त्यांना प्रॉपर करून दिलंच पाहिजे टायमावरती. तर खूप छान हा ब्लाऊज आलेला आहे आणि त्यांना द्यायचा आहे. कटोरीचा आहे हे पण, 28 साईजचा ब्लाऊज आहे हे. तर खूपच छान. त्यांची संध्याकाळी त्यांच्या मुलीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. मला पण सांगितलंय, आमंत्रण दिलंय, जायचंय मला पण. बघूया, शक्य झालं तर जाणार आहे, टाईम असला तर, नाहीतर नाही. साडी पण एकदम साधी सिंपल छान आहे साडी, डेली वेअरसाठी त्यांनी घेऊन आलेले आहे. तर त्यांना मी लगेचच इथं स्टिचिंग करून दिलेलं आहे. त्यांना बघू शकताय असं काम जर आपण टायमावर आणि म्हणजे आपले जे जुने बी कस्टमर आहेत आपल्याला जर टिकवायचे असेल तर आपल्याला ना असं वेळेवरती आणि प्रामाणिकपणानं त्यांना टायमावरती असं जर काम करून दिलं तर खूप छान त्यांचा पण रिस्पॉन्स आपल्याला भेटत असतोय आणि त्यांना पण खूप छान वाटते आणि आपल्याला पण खूप छान वाटते. कारण ते म्हणजे त्यांना पण वाटते की बाबा हा चला हे टायमावर देते, त्यांच्याकडे जावं, यांच्याकडंच जावं असं त्यांना वाटते. आणि आपल्याकडे पण आल्यावर आपल्याला पण खूप छान वाटते असं. मग अशा पद्धतीचे ताईंनो हा ब्लाऊज संपूर्ण माझा इथं आता शिवून झालेला आहे. तर ते येतील थोड्याच आता, म्हणजे 5 वाजल्यात आता, 7 वाजून त्याने मागितले. 7 वाजून शिवायला सांगितलं होतं, पण मी त्याच्या आधीच तयार करून घेतलेला आहे. तर आजचे हे ब्लाऊज माझे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत ताईंनो. गळा वगैरे कसा आलेला आहे एकदम म्हणजे साध्या सिंपलमध्ये. आणि आपला साडी पण एकदम साधी. त्यांनी 2 साड्या आणल्यात, पण त्यांनी ना सांगितलं आता ओटी भरण्यासाठी एकच द्या आणि एक नंतर द्या असं सांगितलं. 2 साड्या घेऊन आल्यात त्याने. तर कसं वाटलं हा ब्लाऊज? लेस दोरी लावलाय नुसता बस, बाकी काही केलेलं नाहीये. तर बघूया पुढं व्हिडिओ बघतच राहा ताईंनो. तर इथं बघू शकता ताईंनो, हे पण खूप छान आणि मस्त साडी आहे, बघू शकता हे. आणि हे खूप दिवस झाले माझ्याकडे साडी आहे, असं मला वाटतंय ना 6 महिने तरी झालं माझ्याकडे ही साडी अशीच ठेवली होती. त्यांना काय तेवढं गरज म्हणजे त्यांना पाहिजे नव्हती, म्हणजे अर्जंट नव्हतं,
म्हणून मी ठेवून दिले होते. ते बोलले की मला रक्षाबंधनला घालायला पाहिजे, तर तुम्ही शिवून द्या. खूप छान आणि खूप मस्त साडी आहे. तर हा पण मी ब्लाऊज लगेच शिवून घेणार आहे. तर मी आता तुम्हाला इथं उठून म्हणजे उभा राहून दाखवते की साडीची घडी खोलून. तर खूपच छान आणि मस्त मिनी ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेली आहे साडी, तुम्ही नक्कीच बघितलेली असाल. खूप छान आणि मस्त साडीचा पण कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि ब्लाऊज पण ह्याचा आपल्याला लगेच स्टिचिंग करून घेणार आहे ताई, बघू शकताय. तर मी आता लगेच इथं कटिंग करून घेणार आहे. हे बघा ब्लाऊज काढून घेतला साडीमधला आणि अस्तर पण घेतलाय, तर ते मी इथं कटिंग करून घेणार आहे लगेचच. आणि इथं स्लीव्जला पण आपल्या इथं डिझाईन आहे आणि डिझाईन बरोबर प्रॉपर एकदम आली पाहिजे अशा पद्धतीने मी इथं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीचे माझे आज किती होत्यात ते पुढं मी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे, ब्लाऊज आपली किती होणार आहेत ते. तर इथं ब्लाऊज काढून घेतले आणि साडीची घडी टाकून दिली. तर ठेवून देऊया साडी, म्हणलं कलर कॉम्बिनेशन छान आहे साडीचा, साडी पण भारी आहे, म्हणलं चला परत एकदा आपण दाखवूया. तर आता इथं साडी मी ठेवून देते वरती आणि ब्लाऊज कटिंगला घेते. तर ब्लाऊज आता इथं माझा कटिंग करून झालेला आहे सर्व, म्हणजे पूर्ण दाखवलेला नाही आहे कारण खूप व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्ही पण बघायला बोर व्हाल, म्हणून मी कटिंगचं पूर्ण दाखवलं आहे. तर कटिंग करून घेतला मी लगेचच. आता इथं स्टिचिंगला पण मी लगेच घेणार आहे. तर आजचे आपले झाल्यात 3 ब्लाऊज आपले शिवून झालेले आहेत ताईंनो, बघू शकता. तर इथं कटिंग करून घेतलाय, तर मी लगेचच बघा स्टिचिंगला घेतलाय आणि इथं स्टिचिंग करून झालाय अर्धा. मग मी इथं बॅक साईडचा पार्ट मी तयार करून घेते. इथं लेस लावायचं चाललंय माझं, इथं बघू शकता ताईंनो. तर लेस लावून घेते गळ्याला आणि खूप मोठा डीप गळा आहे आपला, म्हणजे मटका गळा काढायला सांगितलं होतं त्यांनी आणि शक्यतोवर जास्त त्यांचे मटके गळेच असतात, त्यांना खूप आवडतात त्यांना मटके गळे. तर त्यांचे खूप जास्तीत जास्त मी मटके गळेच शिवलेले आहेत. तर हे बघा इथं मी लेस लावून घेते, तर तुम्हाला फायनली लुक दाखवते लेस लावल्याच्या नंतर. तर जेणे कोणी ताई चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एखादी लाईक जरूर करा. तर हे बघा मी इथं लेस लावून घेतली आणि दोरी पण मी मटक्या गळ्याला लावून घेतलेली आहे, बघू शकताय. खूप छान आणि मस्त अशा पद्धतीनं आपला हा ब्लाऊज होणार आहे. तर मी पुढं ह्याचा ब्लाऊजचा संपूर्ण लुक दाखवणारच आहे. आता इथं मी इथं स्लीव जोडवायचं राहिले फक्त आणि आपल्याला इथं दोरीला जे आहे ना लटकन लावायचं आहे. आणि स्लीव्जला बघू शकता तुम्ही वर्कची एम्ब्रॉयडरी आहे स्लीव्जला, खाली हातावरती येते ती, हातावरती येईल आता ती. तर बघा अशा पद्धतीने माझा गोल एकदम मस्त छान गळा आलेला आहे. त्यांना खूप मोठा डीप गळा लागतोय. तर ह्या अशा पद्धतीने मी डीप गळा काढलेला आहे आणि थोडंसं मी आपल्याला थंबनेलला लावण्यासाठी मी क्लिप घेण्यासाठी मी थोडंसं असे थांबले होते. तर आता याला मी लगेचच मी इथं लटकन लावून घेणार आहे दोरीला. आणि हे कटोरी ब्लाऊज आहे आणि 40 साईजचा ब्लाऊज आहे. आणि इथं मधात बघू शकताय तुम्ही, इथं मला डाच द्यायला लागते कारण त्यांचे सर्व ब्लाऊज असेच असतात, कटोरी असते पण मधून डाच दिला जातो कारण ते टोक वगैरे निघणार नाही आहे, म्हणून त्यांचं सगळ्या ब्लाऊजला ते तसंच असतोय, डाच दिला जातोय, देत असते मी. आणि इथं चाललंय माझं आता इथं लटकन बनवायचं. तर इथं लटकन बनवून घेऊया आपण, मी दाखवते तुम्हाला लटकन कसे बनवायचे ते. जर तुम्हाला असे लटकन बनवायचं असलं तर मला नक्कीच कमेंट करा, तर मी एखादी व्हिडिओ त्याच्यावरती बनवीन. अशा पद्धतीनं जर ताईंनो तुम्ही जर कमेंट केलं तर मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला तयार आहे. तुम्हाला जर काय नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी सांगते, नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी जर शिकायचं असलं तर मग नक्कीच मला कमेंट करा. तर आता इथं बघू शकताय मी इथं लटकन कसे बनवते ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा जे राहिलेलं आता लटकन बनवून जे आपल्या मापात जो आहे पलटी मारून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करून टाकायचं. तर इथं बघू शकताय तुम्ही एकदम गोल आणि मस्त हे बघा लटकन कसला भारी आलेला आहे. आणि हे अशा पद्धतीचे लटकन खूप छान आणि मस्त वाटतात पण आणि दिसायला पण छान दिसतात. तर आता इथे मी रील काढून ठेवते कारण हे जो लेस लावले ना मी गळ्याला, ते लेसला मी अशा जशी लेस आहे वरच्या साईडनं त्याच लेससारखा मी धागा यूज करत असते कारण ते वरती दिसत असतो. इथं ताईंनो बघू शकता, इथं फायनली माझा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर कसा ब्लाऊज झालेला आहे तुम्ही बघू शकताय, खूप छान आणि मस्त. इथं स्लीव्ज वगैरे मी जोडून घेतलेला आहे. तर हे अशा पद्धतीचं बघा इथं वर्क कसा आलेला आहे हातावरती तुम्ही बघू शकताय, खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे. तर
ह्या अशा पद्धतीचे माझे ताईंनो बघा म्हणजे एकदम डीप गळा आहे, मटका गळा. तर खूपच छान आहे आणि मी लगेचच ना बसल्या बसल्या मी डबल इथं लटकन लावलेले इथं डबल लेअर मी लटकन लावून घेतलेले आहे. आणि इथं कटोरी बघा खूप छान आणि बसल्या बसल्या लगेचच मी इथं तर त्यांना पाहिजे लगेच त्यांनी घ्यासाठी येणार आहेत. आणि मग पुढचा पण बघू शकताय, फ्रंट साईडचा गोल डीप गळा आलेला आहे. आणि मी लगेचच इथं काजा बटणं करून घेतलेले बसल्या बसल्या, कारण विसरून राहते नंतर. तुम्हाला तर माहिती आहे मी किती वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काजा बटणं मला म्हणजे लईच कंटाळा आहे काजा बटणं करायचा. ब्लाऊज शिवायला किती पण द्यानं वाटत नाही. तर कसा वाटतोय हा ब्लाऊजचा लुक तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूपच छान आवडलेला आहे ताईंनो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्ही पण आता रक्षाबंधनच्या स्पेशल रक्षाबंधनसाठी तुम्ही पण नक्की शिवू शकताय साधे सिंपल असे ब्लाऊज. तर ऐनवेळी कोणचंच म्हणजे डिझाईन सुचत नाही, तर अशा पद्धतीनं तुम्ही साध्या सिंपल पद्धतीत ब्लाऊज साधा सिंपलच छान दिसतो. जेवढा छान दिसतो साध्या सिंपल पद्धतीमध्ये तर तेवढाच छान दिसतो. तर बघा अशा पद्धतीचा हा माझा ब्लाऊज आज ब्लाऊज माझे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तिन्ही ब्लाऊज आज माझे तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मिनी ब्लॉगमध्ये तर मी दाखवलेलंच आहे. आणि अशा पद्धतीचे तर माझे 3 ब्लाऊज माझे आज शिवून झालेले आहेत. अजून खूप सारे आहेत रक्षाबंधनचे. आता रक्षाबंधन तर 2 दिवसावरच आलेली आहे आणि खूप सारे ब्लाऊज आहेत आणि मी तर व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही अजिबात. आणि जे बी मी व्हिडिओ आता मी शूट करून ठेवलेले असेल तर मग मी नंतर मला जसा वेळ भेटेल तसं मी टाकत जाईन. त्यांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्कीच मला सांगा. भेटू